नमस्कार, मी पत्रकार अमृत जांभरे. शिवश्री न्यूज मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष असं स्वागत. आज आपण आहोत वाडेगाव गावामध्ये. आज आपल्या गावचा 34वा सप्ताह आहे. तर या सप्त्याबद्दल आपल्याला थोडीशी माहिती घ्यायची. तर तत्पूर्वी आज काल्याच्या कीर्तनासाठी जे महाराज उपलब्ध या ठिकाणी होते त्यांना विचारूयात, काय अनुभव आहे तुमचा आजचा? काल्याचं कीर्तन होतं. गेल्या 7 दिवसापासून इथली आयोजन समिती, वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी, वारकरी महामंडळाचे आदरणीय जिल्हाध्यक्ष, संपूर्ण परिवारासहित आमच्या वारकरी संप्रदायाच्या संपूर्ण परिवारासहित उपस्थित आहे. देवदेश धर्माचं, भारतीय संस्कार आणि संस्कृती जपण्याचं कार्य या गावातून होत आहे. या गावाला माझ्या अनेक अनेक शुभेच्छा. धन्यवाद महाराज. तर आता हा जो 34वा सप्ताह आहे आपला, याबद्दल आपले माजी सरपंच संतोष शेळके हे थोडीशी माहिती देतील की गावचा इतिहासामध्ये काय चाललं होतं बाबा ह्या 34 वर्षामध्ये. मला अतिशय आनंद होतो की अखंड हरिनाम सप्ताह वाडेगावात हे 34वे वर्ष आहे आणि जवळजवळ 34 वर्ष हा धार्मिक ज्ञानदीप तेवत ठेवण्याचं काम अनेक मान्यवरांनी केलेलं आहे. हा सप्ताह ज्यांच्या प्रेरणेतून सुरू झाला ते हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज इथापे कोंडे गावणकर आणि कैलासवासी हरिभक्तपरायण नाना महाराज वनकुटेकर यांच्या प्रेरणेने हा सप्ताह गेल्या 34 वर्षापासून अहोरात्र सुरू आहे. अतिशय उत्तमरित्या या सप्त्याचं नियोजन केलेलं आहे. यंदा या सप्त्याचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण गावाला अन्नदान करण्याचं काम या सप्ताह समितीनं केलेलं आहे. त्यामुळे दरवर्षीपेक्षा जवळजवळ दुप्पट गर्दी या सप्त्याला महिलांची, माता भगिनींची आणि ग्रामस्थांची झालेली आहे. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा सप्ताह संपन्न होत आहे. कोणतंही राजकारण न आणता गेल्या 34 वर्षापासून हा सप्ताह निर्विघ्नपणे पार पडत आहे. अतिशय आनंद वाटतो की या सप्त्यामध्ये लहान थोरापासून मोठ्यापर्यंत अवघड जण या सप्त्यामध्ये सहभागी होतं. वाडेगावांचं वैशिष्ट्य आहे की राजकारणाच्या ठिकाणी आणि धार्मिक कार्यक्रम धार्मिक ठिकाणी तुकाई मातेच्या आपण जो जीर्णोद्धार केला त्याला जवळजवळ कोटी रुपये खर्च झाला, तोही ग्रामस्थांनी केला. खंडोबा देवाचं जे जीर्णोद्धार झाला खंडोबा देवस्थानचं, त्यासाठी लाखो रुपये ग्रामस्थांनी दिलेले आहेत. या सप्त्यासाठी सुद्धा अनेकांनी अन्नदान केलेलं आहे, अनेकांनी बिदागी दाते आहेत. प्रत्येक वेगवेगळे जे बिदागी प्रत्येकानं दिलेली आहे. भरभरून देणगी या सप्त्यासाठी जमा झालेली आहे आणि अतिशय गावचे सरपंच असतील, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सर्व ग्रामस्थ यांनी अतिशय या सप्त्याचं उत्तमरित्या नियोजन केलेलं आहे आणि दिवसेंदिवस या सप्त्याचा कायापालट होत आहे. 34 वर्ष झालं असं वाटत नाही की 34 वर्ष झालं. मी स्वतः या सप्त्यामध्ये 26 वर्षापासून भाग घेतो. मग अनेक माजी सरपंच असतील, उपसरपंच असतील, सर्वांनी या सप्त्यासाठी खूप मोठं सहकार्य केलेलं आहे. कोणाचंही वैयक्तिक नाव घेणं उचित ठरणार नाही, कारण प्रत्येकाचं या सप्त्यासाठी फुलाची पाकळी असते. म्हणून माजी सरपंच असतील, उपसरपंच, चेअरमन, माजी व्हाईस चेअरमन, सामाजिक कार्यकर्ते असतील, माळकरी, टाळकरी, वारकरी सगळ्यांनी या सप्त्यासाठी भरभरून योगदान दिलेलं आहे. मी सर्वांचं या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि आपण या ठिकाणी आलात, विशेष करून आमचे अमृत झांबरे आणि किरणताई झांबरे हे अतिशय सुज्ञ असे या ठिकाणी आपले चॅनल चालवतात. चॅनलच्या माध्यमातून ते नवनवीन माहिती देत असतात. आपल्या सर्वांना जागरूक करण्याचं काम ते करत असतात. शिरूर शहरामध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये त्यांचं मोठं नाव आहे, मोठं काम आहे. आमच्या किरणताईची तर ॲक्टिंग एवढी सुंदर आहे की या ठिकाणी अनेक मी तर त्यांचं आवर्जून या चॅनलवर त्यांच्या अनेक सिरियल बघत असतो. ते आपला लहान जो छोटा काय आहे त्याचं नाव, त्याच्या सिरियल तर मी खूप आनंदाने पाहतो. किरणताई आणि अमृतेश अप्रतिम जोडी आहे तुमची, राधाकृष्णासारखी. ही जोडीला कोणाची नजर लागू नये अशी मी पांडुरंगचरणी प्रार्थना करतो. आणि आपण असंच समाजाच्या सर्जनशील कार्य पुढच्याही काळामध्ये करावं अशी मी तुम्हाला या ठिकाणी माझ्या वतीनं भरभरून मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. तर अशाच अपडेटसाठी शिवश्री चॅनलला फॉलो करा.